या घराच्या वंशाला दिवा मिळावा म्हणून जातोय आपण तिकडे. कळलं? माहिती मला कळतंय सगळं. माहिती माणसाची श्रद्धा असावी. आपण देवावर नाही का श्रद्धा ठेवत, पण त्या बाईच्या आश्रमात जे काही चाललं होतं ती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा होती. आणि मला कुणावरही, मग तो कितीही शक्तिशाली असे ना, अशी अनळी श्रद्धा ठेवता येणार नाही. मायाते हो काय, कशाला मला सक्ती करायला लावतेस आर्या? आता याच्यावरती चर्चा नकोय मला. आपण जातोय म्हणजे जातोय, कळलं? अर्चना कुठे आहे काय माहिती? काय कोणाला फोन करतेस? मावशी, मगाचपासून मी आर्याला फोन ट्राय करतेय, पण ती उचलतच नाही, कट करते सारखा. फोन कट करते? तिथे काही झालं नसेल ना? आपल्याला कसं कळणार? तू अजून मायाला ओळखत नाही. ती कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणजे विश्वमोहनला जी भीती वाटत होती ती योग्यच होती. म्हणूनच विश्वाला तिची खूप जास्त काळजी वाटते. माझ्याच्याने ती ऐकत नाहीये. तुझं काय ऐकणार आहे ती? हे बघा, आर्या आणि अंबालिका मातेची भेट घडवून आणणं हाच प्रॉब्लेम आहे की नाही? मग आर्या तिथे जात नसेल तर अंबालिका माताच इथे येतील ना. काय बोलतीयस काय मिताली तू? अगं एवढी सिद्धी प्राप्त बाई आपल्या घरी कशाला येईल? डोकं ठिकाणावर आहे का? मला एक संधी द्या ना मायाताई. आर्याच्या समोर त्यांना उभं करणं आता माझ्याकडे लागलं. काय ग, तुला थंडी नाही वाजत आहे ना? शाल ना स्वेटर? मला थंडी बाजूच शकत नाही. का? कारण मी रोज खाते डाबरचं नवीन च्यवनप्राश. यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, पण थंडीपासून बचाव करण्याची ताकदही निर्माण होते. काल इथे आली होती ना आर्या. तिचं काय? मी तिची जाऊ आहे. एकाचं पाप दुसऱ्याच्या आंघोळीनं धुतलं जात नाही. हो बरोबर आहे. अहो मी तिला तेच म्हटलं की तू जा आणि माताजींच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी माग. ती मलाच काहीतरी वाईट वाईट बोलली हो, आणि माफ करा तुम्हाला सुद्धा बोलली. खोटारडी आहेत म्हणे ती बाई, आणि सगळं पैशासाठी करते, लोकांना लुबाडते. तिनं माझ्या तंत्रविद्येला आव्हान केलंय, तिला भोगावं लागते. तुम्ही असं करा ना, एकदा आमच्या घरी येऊन तिला समजावा ना. ए, आमच्या मर्जीनं आम्ही कुठं बी जात नसतो या. तो वरचा आम्हाला सांगतो या, तिथेच आम्ही जातो या. आणि तिच्यासाठी मी कुठं बी येणार नाही. अपमान केलाय तिनं माझ्या सटवायचा. सटवायचा अपमान करते या. निघ ठेवून जा. मायाताई त्या नाही येतात. काय? हो, नाही येतात त्या. अगं का पण? त्या म्हणतात आम्ही कुठे जायचं कुठे नाही हे निर्णय तुम्ही कोण घेणार? आमचे स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः सुद्धा कधी घेत नाही. मग कोण घेतं? सगळ्या सूचना वरून येतात म्हणे. वरून म्हणजे कुठून? देवाकडून. मला ते सगळं काही पटलं नाही म्हणून मी तिथून निघून आले. अगं ते सगळं थोतांड असतं ग. ते मलाही माहितीये, म्हणूनच तर मी निघून आले ना. पण मायाताई मला पुन्हा तिथे नेणार आहे. त्यांना असं वाटतंय मी तो आश्रम सोडून आल्यामुळे अंबालिका मातेचा कोप होईल आपल्यावर. काय? हे बघ, कुठल्याही परिस्थितीत मी तुला पुन्हा तिथे जाऊ देणार नाहीये. होऊ दे त्या का अंबालिकेचा कोप व्हायचाय तो. आर्या लवकर या इकडे. मायाताई लवकर लवकर या इकडे. काय झालं मिताली? का रडते एवढी? इकडे लवकर या. हे बघ दुधामध्ये काय आहे. दुधात पाल कशी आली? मिताली काय ग? कशाला एवढी ओरडतेस? अहो मायाताई बघा ना, दुधात काय पडलंय. पाल आहे, पाल. मला चहा हवा होता म्हणून मी इथे आले होते चहा करायला. दूध घेतलं तर बघते तर त्याच्यात ही एवढी मोठी पाल. ओरडू नाही तर काय करू? दुधात पाल पडणं हा फार मोठा अपशकुन असतो.